हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 4 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली डॅश ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे. उत्तर आहे INS इम्फाळ. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारतीय नौदलात सामील झालेली INS इम्फाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील कितवी युद्धनौका आहे? उत्तर आहे तिसरी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे फिनलँड. तर हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने फिनलँड या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर फिनलँड देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर फिनलँडची राजधानी आहे हेल्सिंकी, भाषा आहे फिनिश, स्वीडिश. तसेच सरकार आहे संसदीय प्रजासत्ताक, राष्ट्रप्रमुख आहे तार्या हॅलोनेन. तसेच स्वातंत्र्य दिन आहे 6 डिसेंबर 1917 आणि चलन आहे युरो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे फिनलँड देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्त झालेले हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. तर लातूर जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये येतो. महापौर आहेत महापौर आहेत विक्रांत विक्रम गोजमगुंडे. आयुक्त आहे अमल मित्तल. स्थापना 16 ऑगस्ट 1982 आणि RTO कोड आहे MH24. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे तामिळनाडू येथील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारत व कोणत्या देशात करार झाला? तर भारत आणि रशिया देशामध्ये कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी करार झालेला आहे. उत्तर आहे भारत आणि रशिया. तर रशियाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. रशियाची राजधानी आहे मॉस्को, भाषा आहे रशियन, सरकार आहे संघीय अध्यक्ष प्रजासत्ताक, राष्ट्रप्रमुख आहेत पुतिन, चलन आहे रशियन रुबल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोयासर विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या देशाच्या कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली? उत्तर आहे जपान. तर जपान या देशाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. तर जपानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर जपानची राजधानी आहे टोकियो, भाषा आहे जपानी, राष्ट्रप्रमुख आहे सम्राट नारुहितो, पंतप्रधान आहे योशिहिदे सुगा, स्वातंत्र्य दिन आहे 11 फेब्रुवारी 1660 आणि चलन आहे जपानी येन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी मिळविणारे देवेंद्र फडणवीस हे कितवे भारतीय व्यक्ती ठरले? तर हे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे
पुणे येथील 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे रमेश बैस यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पदवी व डिप्लोमाधारक बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर आहे कर्नाटक या राज्याने डिप्लोमा व पदवीधारक बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना सुरू केलेली आहे. तर कर्नाटकबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू, जिल्हे आहे 29, भाषा आहे कन्नड, राज्यपाल आहेत हंसराज भारद्वाज, मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, विधानसभा जागा आहेत 224, तसेच विधान परिषदा आहे 75. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे कर्नाटक हे राज्य कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023 या वर्षात कर्नाटक राज्याचे प्रति कुटुंब मासिक देशात सर्वाधिक किती रुपये होते? उत्तर आहे 35,411 रुपये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशात कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय नौदलात सामील झालेली INS इम्फाळ ही युद्धनौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण करण्यात आलेली आहे? तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रोजेक्ट 15B. या प्रोजेक्ट अंतर्गत INS इम्फाळ ही युद्धनौका निर्माण करण्यात आलेली आहे. उत्तर आहे प्रोजेक्ट 15B. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2024 हे वर्ष कोणाचे जनशताब्दी वर्ष आहे? उत्तर आहे मोहम्मद रफी. पुढचा प्रश्न पाहूया. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे प्रमोद अग्रवाल यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ब्रेकिंग द मोल्ड रीइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक रघुराम राजन यांनी लिहिलेले आहे. पुस्तकाचे नाव आहे ब्रेकिंग द मोल्ड रीइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर. तर उत्तर आहे रघुराम राजन. तर रघुराम राजन यांचा जन्म 1963 रोजी भोपाळ, मध्य प्रदेश येथे झाला. ते RBIचे गव्हर्नर होते. त्यांचा कार्यकाळ आहे 4 सप्टेंबर 2013 ते 4 सप्टेंबर 2016. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सुशासन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे सुशासन दिन दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चेन्नई ग्रँडमास्टर 2023 हे विजेतेपद कोणी जिंकले? तर उत्तर आहे डोम्मा राजू गुकेश. गुकेश यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टेक्नो स्मार्टफोनची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे दीपिका पादुकोण यांची टेक्नो स्मार्टफोनची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे दीपिका पादुकोण. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता फ्रेंड्स, थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.